हॅलो एव्हरीवन. माय इंग्लिश बुक ग्रेड 4 म्हणजेच इयत्ता 4च्या इंग्लिश पुस्तकातील 1.3 द क्लेवर आन्सर हा पाठ आज आपण वाचन करणार आहोत. तत्पूर्वी त्या पाठाच्या आधी 3 काही प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न आणि त्याची उत्तरे आता आपण पाहूयात. चला तर मग पहिला प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? आन्सर, I like stories that are interesting, educational and have a moral. म्हणजे मला अशा स्टोरीज आवडतात ज्या अगदी इंटरेस्टिंग आहेत आणि शैक्षणिक आहेत आणि त्याचा काहीतरी बोध मिळतोय. दुसरा प्रश्न आहे, सेकंड क्वेश्चन इज, नेम एनी स्टोरी दॅट यू नो अबाउट स्मार्टनेस अँड क्लेवरनेस. अशा काही गोष्टी सांगा ज्यामध्ये स्मार्टनेस, हुशारी आणि चातुर्यपणा आहे. अशा काही तुम्हाला माहिती आहेत का गोष्टी? तर आन्सर, वन स्टोरी आय नो अबाउट स्मार्टनेस अँड क्लेवरनेस इज द क्लेवर फार्मर. थर्ड क्वेश्चन इज, थिंक अँड टेल अबाउट बीइंग स्मार्ट. त्याचा आन्सर आहे, बीइंग स्मार्ट म्हणजे काय हा प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर आहे, बीइंग स्मार्ट मीन्स युजिंग आवर माइंड इन द राईट वे. आपलं डोकं किंवा आपली बुद्धी व्यवस्थित वापरणे. इट हेल्प अस सॉल्व प्रॉब्लेम. हे असल्यामुळे, स्मार्ट असल्यामुळे काय होणार आहे तर प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात. लर्न बेटर, चांगलं शिकू शकतो. अँड मेक गुड डिसिजन म्हणजे चांगले निर्णय घेऊ शकतो. चला तर मग आता आपण ही स्टोरी रीड करूया म्हणजेच वाचूया. 1.3 द क्लेवर आन्सर. Listen and repeat. One morning in the royal court, Emperor Akbar was in a playful mood. He asked his wise minister Birbal, "Tell me, Birbal, how many crows are there in my kingdom?" Birbal bowed and calmly replied, "Your Majesty, there are 50,349 crows in your kingdom." Akbar laughed and said, "What if I send my men to count and find more?" Birbal quickly replied, "Then, Your Majesty, some crows might have come from neighboring kingdoms to visit their friends and relatives." Akbar smiled, "And if they find fewer?" Birbal replied, "Then some of our crows have gone on vacation to other kingdoms." Akbar burst out laughing. Birbal, you always have an answer. तर अशा प्रकारे आज आपण द क्लेवर आन्सर या पाठाचे वाचन केले. तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.